विद्यापीठामध्ये सावित्रीबाई जयंतीच्या निमित्ताने आज येण्याचा आनंद वाटला की ज्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणामध्ये आद्यक्रांती करून एक नवीन विचार समाजाला दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। आणि आजच्या या तत्वज्ञान या विभागामध्ये महानुभाव साहित्याला एक व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत विद्यापीठासह सन्माननीय मुळे साहेब, श्रीधर आकाशकर आणि सर्व मला वाटतं UGCचा हा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पांतर्गत गीता आणि महानुभाव तत्वज्ञान या अनुषंगाने मला आपल्याशी काही हितगुज करायचं आहे। खरं म्हणजे गीतेच्या संबंधाने विद्यार्थी अभ्यास करतायत याबद्दल आम्हाला विशेष आनंद आणि आपुलकी आहे। गीतेसारख्या सर्वसामान्य माणसाला आकर्षण सर्वांचं आहे, पण तो ग्रंथ उघडून पाहावा किंवा त्याच्यावर अभ्यास करावा याबाबत मात्र थोडीशी उदासीनता आहे। या बाबतीत विद्यापीठाने हा अभ्यासक्रम निवडत यातलं एक वेगळं पैलू या दिशेने हे सेमिनार आयोजित केला गेलेला आहे, असा या कार्यक्रमाचा मूळ अजेंडा आहे। आणि म्हणून इतर कुठल्याही सोपस्करांकडे न वळता मी माझ्या फक्त विषयांना कितपत न्याय देता येईल या दृष्टीने आपल्याशी हितगुज करेन। बंधूंनो, खरं म्हणजे गीता ग्रंथ असा आहे की तो सर्वांना आपला वाटतो, कुठूनही बघावा। आरशामध्ये आपण आपलं रूप पाहताना कसं वाटतं तशा पद्धतीने गीता ग्रंथ, त्या गीता ग्रंथावर सर्वात जास्त तत्वचिंतकांनी भाष्य केलेलं आहे। महानुभावांच्या तत्वसंहितेमध्ये गीतेवर 52 प्रकारच्या टीका उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये रहस्यार्थ चंद्रिका ही सर्वसामान्यपणे आज आपल्याला अभ्यासण्यासाठीही उपलब्ध आहे। या व्यतिरिक्त अनेक अंगांनी या गीतेच्या संबंधामध्ये आपल्याला विवेचन दिसून येईल। सर्वसामान्यपणे जो व्यक्ती ज्या अँगलने गीतेकडे पाहिल त्या अँगलने आपल्याला गीता दिसेल। एखादा अर्थ तज्ञ असेल तो जेव्हा त्या गीतेचा अभ्यास करेल त्याला त्याचं अर्थशास्त्र सुद्धा लक्षात येईल। एखादा मॅनेजमेंटच्या संबंधात अभ्यास करत असेल त्याला मॅनेजमेंटच्या संबंधामध्ये वेळेचं आणि क्रियेचं गणित कसं असावं हे त्याला त्याच्यामध्ये अभ्यासता येईल। एखादा अध्यात्माशी संबंधित असणारा साधक किंवा एखादा विद्यार्थी असेल तर त्यातलं अध्यात्म त्याला लक्षात येईल। बऱ्याच वेळा असं घडतं की मग अध्यात्मामध्ये वेगवेगळ्या पैलूनं वेगवेगळ्या पद्धतीनं तत्वचिंतकांनी आपली अगोदर काही मत प्रतिपादन केलेली असतात आणि त्या प्रतिपादित केलेल्या विषयानुरूपच त्या गीतेकडे जेव्हा पाहिल्या जातं तेव्हा त्याला ती तशीच भासते। परंतु गीता ही त्याही पलीकडचे एक सार्वजनिक वैश्विक मूल्य आहे, जे फक्त तत्वचिंतकाशी निगडीत नसून जीवन मूल्याशीही निगडीत असणारी गीता ही आपल्याला अनेक काही देऊन जाते। कारण बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की हा एक विशिष्ट संप्रदायाचा किंवा विशिष्ट विचारांचाच प्रवाह यामध्ये आहे, परंतु गीता हे एक असं विश्विक मूल्य आहे की जे तुम्हाला सर्व काही त्यामध्ये सापडतं, फक्त ती शोधक दृष्टी असली पाहिजे।
तेवढ्या डीप पर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि म्हणून महानुभाव तत्वज्ञानामध्ये गीतेचं सर्वांगाने वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन झालेलं आहे. त्यापैकी काही आपण मूल्य बघूयात. सर्वसामान्यपणे गीतेचे श्लोक किती असं विचारलं तर तुम्हाला गीता अभ्यासक आता जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती किती श्लोक आहेत? 700. पण महानुभावांनी 701 श्लोक सांगितले. सांगता येईल का असं कोणाला? महानुभाव साहित्यामध्ये 701 श्लोकाची गीता आहे आणि ती त्यांनी प्रस्थापित केलेली नाही. लक्षात ठेवा, श्री कृष्ण भगवंताच्या गीतेच्या तत्वज्ञानामध्ये आढळणाऱ्या श्लोकांमध्ये गीता टीकाकार सारंगधर बुद्धेकर यांनी आपल्या गीते टीकामध्ये एक श्लोक जो वाढीव आहे आणि तो श्रीकृष्णोक्ती आहे त्याचं यथार्थपणे प्रतिपादन केलेलं तुम्हाला दिसतं. महानुभाव साहित्याच्या अंगाने जेव्हा याचा आपण विचार करतो तेव्हा ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतलीच पाहिजे की यामध्ये एक श्लोक जो 13व्या अध्यायामधल्या एका शेवटचा श्लोक त्याच्यामध्ये आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला पुन्हा आमच्याशी संवाद साधावा लागेल. 30 मिनिटात तर काही सगळं सांगता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की 701 महानुभाव गीता श्लोक मानतात. श्री चक्रधर स्वामींनी सांगितले की गीता ही श्रीकृष्णोक्ती आहे. गीता तुम्ही वाचता, गीता अभ्यासता, गीता ग्रंथ तुमच्या घरातही असला तरी त्याची पवित्रता आहे. याची वेगवेगळे कारण तुमच्याकडे असू शकते, पण महानुभावांकडे अजून एक वेगळं कारण आहे. गीतेला महानुभाव परमेश्वराच्या परावाणीचा उच्चार असं म्हणतात. ही कोणती वाणी आहे? आपण सर्वसामान्य बोलतो ती वैखरी. 4 प्रकारच्या वाचा बोलल्या जातात: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. सर्वसामान्यपणे गीता ही काय आहे? परावाणीची भाषेतली उच्चार श्रेणी आहे. आणि म्हणून परावाणीतला शब्द आपण ऐकल्यानंतर, उच्चारल्यानंतर, किंबहुना गीतेसारखा ग्रंथ आपल्या घरात असल्यानंतर सुद्धा त्याच्या संबंधाने पवित्रता आहे. तो एक श्रद्धेचा वेगळा भाग जरी असला तरी त्यातलं तत्वमूल्य मात्र लक्षात घेण्यासारखं आहे. कारण एखादं श्रद्धामूल्य तयार होतं ते अंधश्रद्धेवर नसून एखाद्या सिद्धांताच्या बैठकीवर आहे, हे आम्हाला तुम्हाला सांगायला अभिमान आहे. कारण बऱ्याच वेळा काही मूल्य श्रद्धेनं तयार होतात, परंतु त्या पाठीमागे ज्ञानाची दृष्टी नसते. आणि म्हणून गीता ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा मध्य साधून बोललेली आहे. आता आपण सुरुवातीला एका सरांचं, मला वाटतं सहस्रबुद्धे सरांचं, विज्ञानाच्या संबंधाने मंतव्य ऐकलं. गीता ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा समन्वय असलेली गीता आहे. त्याच्यात ज्ञानही आहे आणि विज्ञानही आहे. ज्ञानाची व्याख्या करताना सांगितले की जे जसं आहे ते तसं सांगणं याला म्हणतात ज्ञान. आणि विज्ञान असं म्हणतात जे जसं आहे ते तसं दिसत नाही, असे ते दिसे, दिसे ते नसे. कधी कधी दिसतं एक असतं एक. विज्ञानामध्ये आपण पाहिलं, मोबाईलमध्ये आपण हे सगळं एकेकाळी कल्पनाही केली नव्हती की जग मुठ्ठीमध्ये येईल. आले की नाही मुठ्ठीमध्ये? विज्ञानामध्ये ही ताकद आहे. परंतु त्या विज्ञानाला ज्ञानाचं अधिष्ठान असेल तर तुम्हाला तुमचं जीवन यशस्वी जगता येईल, हे महानुभावांनी सांगितलेलं आहे. आज सर्वसामान्यपणे समाज व्यवस्थेमध्ये विज्ञानाचा अतिरेक झाला आणि माणसं स्वतःची शांती, सहज समाज शांती बिघडून द्यायला कारणीभूत झाली. लक्षात येतं आपल्या की विज्ञानाने प्रगती तर केली, पण ज्याच्यामुळे शांती तर गमावली की नाही. आणि म्हणून गीता तत्व आपल्याला सांगेल की ज्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान
या दोन्हीचा समन्वय तुमच्या जीवनातही असला पाहिजे, कार्यातही असला पाहिजे आणि त्याचा आनंद तुम्हाला अनुभवताही आला पाहिजे. आणि म्हणून गीता ही ज्ञान आणि विज्ञान या दोघांवर आधारित आहे. ही ज्ञानाची परिसीमा सांगत असताना आम्ही असं म्हणू की काही विचारवंताने अद्वैतवादावर चिंतन केलं, काहींनी द्वैतवाद प्रस्थापित केला, कोणी कर्मवाद प्रस्थापित केला. तुम्ही जेवढ्या गीता टीका पाहाल तेवढा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसतील. परंतु महानुभावांनी मात्र एक मध्य साधलेला आहे. तो कोणता? की त्यातला यथार्थता कोणती, म्हणजे अन्वय कोणता, अप्रत्यान्वय कोणता, अंश कोणता आणि संपूर्ण कोणते. जसं एखादा विधान एखादा करतो की मी जेवण केलं, पण जेवण केलं त्याची काकूक केली की अर्थ बदलला, कक्षा केली की अर्थ बदलला, भावार्थ म्हटला की अर्थ बदलला, प्रकरण म्हटलं की त्याचा अर्थ बदलला. बदलत होतं की नाही अर्थ? मी जेवण केलं वाक्य एकच आहे, पण वेगवेगळ्या अँगलनी, वेगवेगळ्या स्वराने, वेगवेगळ्या उच्चाराने उच्चारलं की अर्थ बदलतो. लक्षात घ्या, रहस्यार्थ चंद्रिका असो की कैवल्य दीपिका असो, या तत्व विवेचनामध्ये काकू केली तर त्याच श्लोकाचा अर्थ कसा बनेल, कक्षा असेल तर कसा अर्थ करता येईल, भावार्थाने तो कसा अर्थ मांडता येईल आणि प्रकरण भाषाने तो अर्थ कसा निर्धारित होईल, हे सगळं विवेचन, हे सगळं वेगळंपण या तत्वज्ञानाच्या ग्रंथांमधून तुम्हाला दिसून येईल. उदाहरणादाखल आपल्याला देता येईल. सांगेल मला वाटतं गीतेतला, आता मला तो श्लोक नंबर आठवत नाही, पण ज्ञान विज्ञान सहितम यजनात्वा, सर्वसामान्य आपण अनुष्टुप छंदामधले हे सगळे आहेत आणि आपण त्याचे अर्थभेद कसा करतो, ज्ञान विज्ञान सहितम, 8 अक्षरानंतर ते तोडतो. गीतेने हंस अवतार सुद्धा दाखवलेला आहे आणि सारंगधार पुजदेकर कैवल्य दीपिकाकार तो शब्द तोडताना ज्ञान इथेच तोडतात. ज्ञान हे हंस अवतारांनी आपल्याला निरूपण केल्याचा संदर्भ तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दाखवलेला आहे की गीतेने हंसावतारांचा उल्लेख केलेला आहे. याचं निरूपण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी संधिच्छेद आपण कसा करतो, मला तुम्हाला हे दाखवायचंय की तुम्ही गीता सोडवत असताना किंवा गीतेचं विवेचन करत असताना तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी दाखवलेलं आहे बघा, की तुम्ही तो श्लोक कसा सोडवत आहात त्याच्यावर तुमचं मूळ रूप लक्षात येईल. कारण बऱ्याच वेळा असं घडतं की ते कसं आपण वाखाणतो आहोत. त्या गीते टीकेमध्ये त्यांनी बघा, इदम ते हंस विज्ञानम कसा केलाय शब्द तो, त्या टीका करताना त्यांनी त्यात दाखवलंय. आपण सर्वसामान्य इदम ते म्हणजे विज्ञान सहित असा शब्द वापरतो. महानुभावांच्या गीता टीकाकारांनी त्या शब्दाला फक्त कुठे तो तोडायचा. आपण सर्वसामान्यपणे बोली भाषेमध्ये असतो की नाही, शब्द इकडे धरा, अर्थ बदलतो की सर्वसामान्यपणे सहज बोलता बोलता शब्दामध्ये तुम्ही अर्थ तो शब्द कुठे तोडता त्याच्यावर त्याचं रूप. हे वेगळेपण महानुभावांच्या तत्वस्मितेमध्ये तुम्हाला पदोपदी दिसेल. जशी काकू कक्षा भावार्थ प्रकरण हे दिसेल, तसं शब्द व्युत्पत्तीची जडणघडण करणे हे कौशल्य महानुभावांच्या साहित्यामध्ये आणि कुठेही तत्वाला किंवा मूळ संहितेला गालबोट न लागू देता. कारण बऱ्याच वेळा असं घडत असतं की अर्थाचा अनर्थ करता येतो, शब्द फिरवता येतात, इकडे पुढे पाठीमागे करता येतात, पण मुळाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते महानुभाव साहित्याने आज तागायत सांभाळले. कारण गीतेच्या आमच्याकडे 600 वर्षापूर्वीच्या सुद्धा पोथ्या आहेत. आज गीतेचे छापील ग्रंथ तर सगळीकडे आहेतच, पण मूळ जर तुम्ही असे 500-600 वर्षापूर्वीची जर
गीता टीका, गीता जी मूळ संहिता आज तुम्हाला सर्वसामान्यपणे गोरखपूरवाल्यांच्या गीता आज सर्वसामान्य प्रत्येकाच्या संग्रहालयात दिसतात, किंवा सर्वसामान्यपणे आता सगळीकडे सहजतेने इस्कॉनवाले आपल्याला सहजतेने तो ग्रंथ उपलब्ध करून देतात. आम्हाला याचा आनंद आहे की ही गीता घरोघरी पोहोचली पाहिजे, मनात गेली पाहिजे, प्रत्येकापर्यंत गेली पाहिजे. पण ती फक्त काही तत्वज्ञान किंवा एक साहित्य याच अँगलने नको, ते जीवन मूल्याशी असलं पाहिजे. हे तुम्हाला महानुभावांच्या सूत्रपाठातून आढळून येतं. कारण ब्रह्मविद्या तत्वज्ञान इति श्री मद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया, आणि ही ब्रह्मविद्या गोपालकृष्णांनी सांगितली आणि श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितली. आणि म्हणून दोन्हीही ठिकाणी म्हणजे गीतेमध्येही आणि सूत्रपाठातही तुम्हाला ब्रह्मविद्येचे संदर्भ दिसतात. माझ्या अगोदरच्या बऱ्याचशा वक्त्यांनी तुम्हाला त्यातलं स्पष्टीकरण करून सांगितलेलंच आहे की जीव कुठे आहे, देवता कुठे आहेत, प्रपंच कुठे आहेत, परमेश्वर कुठे आहेत. सर्वसामान्यपणे या जगाच्या पाठीवर कुठल्या सत्य आणि नित्य वस्तू आहेत, कुठल्या अनित्य वस्तू आहेत, क्षर काय, अक्षर काय, नित्य काय, अनित्य काय, योग्य काय, अयोग्य काय, याचा सारासार निवाड करणारा वेगवेगळा सिद्धांत इतर साहित्यासारखाच महानुभाव साहित्यामध्ये वेगळ्या अर्थाने तुम्हाला दिसतो. परंतु यातलं वेगळं आणखीन एक वैशिष्ट्य सहज तुम्हाला मी बोलता सांगेन की जे साहित्य कर्मकांडाच्या किंवा अंधश्रद्धेच्या विरोधात आहे, की परमेश्वर शास्त्री एवं वा नाही, पर्याय नाही, अभावी भावरू फळ नाही आणि अकर्णी प्रत्यवायो नाही. हे म्हणलं तुम्हाला महानुभावांच्या सिद्धांतातून तुम्हाला वेगळेपणाचं मूल्यमापन गीतेने केलेल्या नेहाभिक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, की ज्या गीतेने आम्हाला सुलभीकरण करून जीवन जगण्याचा आनंद घ्यायला सांगितलं. सर्वसामान्यपणे आमची जडणघडण पद्धती एक शिक्षकी असते आणि एक वात्सल्याची असते. शाळेतही आपण शिकतो आणि घरी आपण शिकत असतो, बोलूनही शिकत असतो, ऐकूनही शिकत असतो, आणि काही गोष्टी न बोलताही. चहा घेतल्यानंतर बोलायचं का? हा, नाही म्हणजे तशी अडचण असेल तर तशी. हो चालेल. नाही मी घेतलाय चहा म्हणून म्हटलं. नाही चहा घ्यायला हरकत नाही. 2 in 1चा जमाना आहे सगळीकडे, त्यामुळे आता काय तशी काय अडचण नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचं की काही मूल्य शिकून शिकतात, काही मूल्य ऐकून शिकतात. तुम्हाला माहिती असेल की लहान मुलं पाहून जास्त शिकतात, ऐकून जास्त शिकतात. आता विद्यापीठांमधून कॉलेजमधून आपण शिकतो, पण त्या शिकण्याला एक मर्यादा आहे. माणसं कानाने डोळ्याने जास्त शिकत असतात, आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा घटक कोणता आहे तुम्हाला माहिती आहे? आई. आणि गीतेला माऊली म्हणतात, गीतेला आई असं म्हणतात. आणि म्हणून गीता तुम्ही हातात धरली ना, गीतेचा स्पर्श झाला, गीतेचा शब्द तुमच्या कानावर पडला, तरीही तुमच्या जीवन मूल्यात परिवर्तन आहे. हे शाश्वत सत्य महानुभाव साहित्याने दिलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल नसेल, पण महानुभाव साहित्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे. आम्ही काही फक्त प्रामाण्य म्हणून मानणार नाही. आमच्या अवलगावकरांची वास्तुशांती होती, तिथे आम्ही श्रीमद भगवद्गीता पाठ केला. गीतेचं फक्त उच्चारण केलं. काय केलं? फक्त गीता पाठच केला की आहे का नाही? त्याच्यामध्ये वास्तू शांती होण्याची ताकद. एखादी वास्तू शांत होणे किंवा एखाद्या जागेमध्ये परिवर्तन करणे किंवा परिवर्तन होणे हे संशोधन आहे. हे सर्वसामान्य सगळ्यांना त्या गोष्टीचं मूल्यमापन नसतं. त्या अंगाने विचार करू जाता
त्याचा शब्द उच्चारण केला की शब्द ऐकला तरी सुद्धा आमच्या बुद्धीमध्ये पंचतत्वामध्ये हे जे काही भूमी, आप, अनल, वायू, खम हे जे काही महत्भूत पंचतत्व आहेत, या पंचतत्वामध्ये सुद्धा बदल होतो. हे संशोधन तुम्हाला महानुभाव साहित्यातून पाहायला आणि अनुभवायला मिळेल. कारण त्याच्यामध्ये ती परमेश्वराची परावाणी आहे, हा त्या पाठीमागचा मूळ सिद्धांत मानला जातो. रहस्यार्थ चंद्रिकेने ब्रह्मविद्या श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या सूत्रपाठाची आणि गीतेत सांगितलेल्या तत्वज्ञानाची सांगड घातलेली आहे. अनेक ठिकाणी त्याचं साम्यत्व दाखवलेलं आहे की गीतेनं असं सांगितलंय, श्री चक्रधर स्वामींनी सूत्रपाठामध्ये असंच सांगितलं. अनेक साम्यस्थळे ज्याला म्हणतात, ज्याला म्हणतात तुमच्या आजच्या भाषेमध्ये तुलना करून त्याची ओळख करून दिलेली आहे. जीवाविषयी असेल, प्रपंचाविषयी असेल, परमेश्वराविषयी असेल. सर्वसामान्यपणे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की काही श्लेष असतो, काही व्यतिघात असतो. व्याकरणामध्ये आपण अनेक छंद बघतो किंवा व्याकरणामध्ये आपण अनेक गोष्टी अभ्यासतो, दैनंदिन जीवनाशी जगत असतो. आणि म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा असं दिसतं की गीतेमधले गीतेवर प्रेम करणारे किंवा गीता जाणणारे, गीता अभ्यासणारे, कोणी द्वैत मानतं, कोणी अद्वैत मानतं, कोणी हे सत्य म्हणतं, कोणी ते सत्य म्हणतं, कोणी हे खरं, कोणी ते खरं म्हणतं. महानुभाव म्हणतात तसं नाही, हे सर्वच खरं आहे. फक्त आपण कोणत्या उंचीवर आहे आपल्याला तपासा, मग तुम्हाला त्याची अनुभूती येईल. सर्वसामान्यपने आपण त्याच्या एखाद्या ठिकाणी आपण गेलो ना, आपण एखादं सौंदर्य पाहतो. महाबळेश्वरला गेलो किंवा कोणत्या एखाद्या ठिकाणी गेलो किंवा आता ते विद्यापीठात आलो, इथे आल्यानंतर आपण आपल्या अँगलनी त्या इमारतीकडे असो, व्यक्तीकडे असो पाहत असतो. अगोदरच त्याच्याविषयीची प्रतिमा एकतर आपल्या मनात अगोदर ठरलेली असते, ऐकलेली असते. जरी आपण एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला गेलेलो नसलो तरी सुद्धा अगोदर त्याच्याविषयी काहीतरी मूल्यमापन केलेलं असतं आणि त्याच अँगलने आपण त्याच्याकडे पाहत असतो. बऱ्याच वेळा असं घडतं की एखादा विचारवंत, एखादा साहित्यक, एखादा तत्वचिंतक अगोदरच एखाद्या विचाराने जेव्हा तो प्रेरित असतो तेव्हा त्याच अँगलने त्या गोष्टीकडे पाहतो. परंतु महानुभाव तत्वज्ञानाने साक्षी रूपाने त्याच्यावर आपलं चिंतन केलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला सार्थ माहिती असली पाहिजे. ज्या 52 प्रकाराने त्या तत्वविवेचनी टीकेमध्ये मधून गीतेचं निरूपण तुम्हाला सांगितलेलं आहे, ते एका साक्षीत्वाच्या आणि एका वेगळ्या जागेवर उभं राहून त्याचं विवेचन तुम्हाला केलेलं दिसत असल्यामुळे तुम्हाला त्याचं एक वेगळं पण लक्षात येईल की इथे पूर्वग्रह दूषित कुठलं मूल्यमापन केलेलं नाही. मग ते तत्वज्ञानाच्या बाबतीत असो, साहित्याच्या बाबतीत असो किंवा एखाद्या जगाच्या पाठीवरच्या सत्य आणि अनित्य, नित्य आणि अनित्य या गोष्टींविषयीचं निश्चितीकरण असो. आणि जेव्हा एखादा तटस्थ पंच असतो की नाही, क्रिकेटमध्ये आपण पाहतो एक पंच असतो, तो निर्णय करत असतो. का तर ते खेळाडू जे असतात, मग बॅटिंग करणारे असो नाही तर बॉलिंग करणारे असो, दोघेही निर्णायक ठरू शकत नाहीत. पंच हा निर्णायक ठरतो. तशा पद्धतीने महानुभावांच्या साहित्यामध्ये जे उभय सामग्री बनतात, लक्षात ठेवा, त्यांनी पराचाही ज्ञान अभ्यास केलेला आहे आणि अवराचाही ज्ञान अभ्यास केलेला आहे. या दोघांचाही अभ्यास असलेल्या साधकांनी पुन्हा एकदा साक्षी रूपाने याच्यावर आपलं चिंतनपूर्वक मंतव्य मांडलेलं आहे.
जसे तुम्ही साहित्यिक विद्यार्थी, तत्वज्ञानाचे विद्यार्थी आहेत, तुम्ही एका अँगलने अभ्यास केला, एखादा दुसरा मराठीचा विद्यार्थी तो त्या अँगलमध्ये केला, पण दोन्हीचा अभ्यास असणारा एखादा विद्यार्थी एखादा वेगळा आयाम अभ्यासणारा असू शकतो की जो दोघीचा मध्य साधू शकतो. श्री चक्रधर स्वामींनी उंबऱ्यावरचेलाचा दृष्टांत सांगितला, घरातला आणि बाहेरचा. जो उंबऱ्यावरचा असतो ना तो आतलाही पाहतो बाहेरचंही पाहतो. त्याप्रमाणे ज्या काही प्रमुख गीता टीका, ज्याला तत्व विवेचने टीका असं म्हणतात, किंवा गोपालदासी नावाची भिंगारकरी टीका आहे की जी आजही मला वाटतं प्रकाशित नाही, परंतु त्या टीकेने दोन्हीचा मध्य साधून त्याचा समन्वयपूर्वक विचार मांडलेला आहे की ज्या गीते टीकेमध्ये द्वैत कुठपर्यंत चालतं, अद्वैत कुठपर्यंत चालतं. आता आपण बघा ना, आपण इथे सगळे एकाच विषयाने अभ्यासणारे विद्यार्थी म्हणून आपण एक आहोत, पण रंगाने विचार घेतला तर, वयाचा विचार घेतला तर, ज्ञानाचा विचार घेतला तर भिन्न भिन्न आहेत. काही द्वैत आहोत, काही अद्वैत आहोत, आहेत की नाही? आताही आपण काही अर्थाने द्वैत आहोत, काही अर्थाने अद्वैत आहोतच की. आणि मग हे बऱ्याच वेळा न कळाल्यामुळे त्याचं पर्यवसान भांडणात होतं किंवा त्याचं पर्यवसान तुझं माझ्यात होतं. आणि म्हणून गीतेला महानुभावांनी तुझी की माझी असं न म्हणता आपली म्हटलेली आहे. काय म्हटलेलं आहे? आपली. की ज्याच्यामध्ये आपलं हे सार्वजनिक मूल्यमापन करून त्याचं विवेचन केलेलं असल्यामुळे तुम्हाला गीतेच्या श्लोकांमधून काही द्वैत जाणवेल तर काही अद्वैत जाणवेल, पण तो तुमचा दृष्टिकोन आहे. महानुभावांनी जे द्वैत आहे त्याला अद्वैत सिद्ध केलेलं आहे, जे अद्वैत आहे त्याला सुद्धा द्वैत सिद्ध केलेलं आहे. असं तुम्हाला वेगळंपण या अनेक श्लोकांमधून आणि अनेक गीतेच्या रचनेतल्या तत्वविवेचनातून दिसून येईल. तुम्ही म्हणाल की हा श्लोक अद्वैताकडे घेऊन चाललाय, परंतु नाही, तो द्वैतही आहे याचं प्रतिपादन. कारण अन्वय, अप्रत्यान्वय, अंश आणि संपूर्ण. एखादी गोष्ट बोलत असताना अन्वयाच्या अर्थाने आहे की अप्रत्यान्वयाच्या अर्थाने आहे, अंश आहे की संपूर्ण आहे, याच्यावर तो अर्थ निर्धारित होऊ शकतो. एक सनयित संबंध असतो, एक व्यवहित संबंध असतो, एक बादरायण संबंध असतो की नाही? संबंधामध्ये सुद्धा आपण पाहतो की नाही, यांचा माझा तुमचा माझा काय संबंध म्हणाले, काहीतरी सनयित संबंध. काही रक्ताचा संबंध असतो, काही स्नेहाचा संबंध असतोच की नाही संबंध. आणि म्हणून या संबंधातून ती गोष्ट निर्धारित होईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींशी तसं सांगितलं की केवळ केवळेशी साधायचे. आत्मा आणि परमात्मा या दोन्ही गोष्टी केवळत्वाच्या अर्थाने, साम्यत्वाच्या अर्थाने साम्य आहेत. हे मूल्यमापन तुम्हाला या साहित्यातून दिसून येईल की ज्याच्यामधून तुम्हाला ही गोष्ट निर्धारित करता येते की हे तत्वज्ञान सिद्धांत मूल्यमापन कसं केलेलं आहे. आणि म्हणून गीतेच्या तत्व मापनात असो किंवा साहित्य मूल्यमापनात असो किंवा जीवन मूल्यात असो, एक वेगळा आजपर्यंत कुठेही न आढळणारा एक वेगळा विषय या साहित्यातून किंवा या ग्रंथसंपदेतून किंवा या बुद्धिमान वेगळ्या विचारवंतातून तुम्हाला अभ्यासता येण्यासारखा आहे की जो सर्वसामान्यपणे योग शब्द गीतेमध्ये तुम्हाला दिसतो. आज आपण म्हणतो की नाही योग दिन, अर्थात आपण ऐकलं योगाच्या संबंधात, हे सगळं तुम्हाला गीतेमध्ये सुद्धा दिसतं की नाही. 18 योग सांगितलेत नाही. अर्जुन विषाद योगो नामापासून मोक्ष संन्यास योगो नामापर्यंत ते सगळे योग म्हणजे काय. आज
शरीराच्या संबंधाने योग असेल, पण तुमच्या इंद्रियांना, तुमच्या मनाला, तुमच्या वासनेला, तुमच्या कर्माला, तुमच्या धर्माला, तुमच्या विधीला योग प्राप्त झाला तर मग तो विशिष्ट पद्धतीने पुढे नेता येतो. आणि म्हणून गीतेने कर्मयोग सांगितला, तसाच संन्यास योगही सांगितला. काय सांगितलेलं? गीतेने जसा कर्मयोग सांगितला तसा संन्यास योग सुद्धा सांगितलेला आहे. सर्वसामान्यपणे आपली एक समजूत असते की गीता ही फक्त काय सांगते, कर्म करा, निष्काम कर्म करा. नाही, ती पूर्वावस्था आहे आणि मोक्ष संन्यास ही उत्तर अवस्था आहे. हे तर विसरता कामा नये. गीतेचा 18 अध्याय काय सांगतो? मोक्ष संन्यास योगो नाम सांगतो की. म्हणजे गीतेमध्ये तुम्हाला फक्त काही कर्मयोगच सांगितलेला आहे असं नाही, तर मोक्ष संन्यास योग सुद्धा सांगितलाय की जो श्री चक्रधर स्वामी म्हणतात, आदर्श जर तो म्हणजे वासनिक बनला तर तो पुढे आदर्श महात्मा बनू शकतो. आणि म्हणून तुम्हाला जर आदर्श हे बनायचं असेल, काय महात्मा बनायचं असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा अगोदर काय बनावं लागेल? आदर्श कर्मयोगी व्हावं लागेल, निष्काम कर्मयोगी व्हावं लागेल. आणि निष्काम कर्मयोगी जर झालात तर त्याच्यातून आपण खऱ्या अर्थाने कितीची ओळख करू शकतो. आता ताजा संदर्भ सांगायला हरकत नाही. चहा घेऊन येत होत्यात आणि चहा त्यांनी मला देऊ केला. तो चहाला मला देत असताना कोणाच तरी धक्का लागला. चहा असा हे झाला, खाली पडला, थोडासा माझ्या अंगावर आला. देणारा आणि ज्याचा धक्का लागला दोघेही बिचारे एकदम अपसेट झाले. म्हणाले सॉरी, चुकलं, म्हणजे असं व्हायला नव्हतं पाहिजे. सहज बोलता बोलता मी म्हटलं नाही, तसं नाही. त्यात जे होतं ते असं बाहेर आलं. माणसाच्या जीवनातही असंच आहे. धक्के लागल्याशिवाय तुमचं खरं स्वरूप कळत नाही. धक्का बसला की माणसं त्या जागी दुसरा कोणी असता तो चिडला असता, तो एकदम म्हणजे हे झाला असता. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. चहा म्हणजे काही विशेष नाही. जे आत असतं ते एकदम बाहेर पडतं धक्का लागल्यानंतर. त्याला स्थिर ठेवणं हे गीतेचं काम आहे. तुम्हाला जर आहे तुमच्या म्हणजे सहजपणे माणसाची खरी ओळख प्रवासात होते म्हणतात की नाही. आणि ती प्रवासातली ओळख म्हणजे माणूस स्वभावाने कसा हे ओळखायचं असेल तर प्रवास त्याच्यासोबत केला की लक्षात येतो तो कसा आहे. गीता नेमकी कर्मयोग सांगत असताना हे छोट्या छोट्या मूल्यमापनातून तुम्हाला स्थित प्रज्ञ अवस्थेमध्ये कसं घ्यायचं हे तुम्हाला गीता शिकवते. आणि म्हणूनच स्थित प्रज्ञ ही साधकाची पूर्व अवस्था आहे की ज्याच्यातून तो निष्काम कर्मयोगामध्ये जाईल. आणि निष्काम कर्मयोगातून मग तो संन्यास आश्रमामध्ये जाऊ शकतो. हे शाश्वत सत्य या टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्यापर्यंत मिळवायचं आहे, हे तुम्हाला गीता शिकवत असते. आणि म्हणूनच गीतेच्या या परिचयामध्ये तुम्हाला या साहित्यात असे वेगवेगळे अँगल तुम्हाला दिसून येतील की जे सर्वसामान्यपणे सगळ्या पुस्तकीय अभ्यासातून तुम्हाला ते सापडतीलच असं नाही. की जे या ब्रह्मविद्या ज्ञान ज्याला म्हणतात की जे या कालखंडामध्ये श्री चक्रधर स्वामींनी समाजाला दिलेलं आहे. गीता अभ्यासाची असेल तर तुम्हाला इथली सूत्रपाठ ज्याला मराठीतला आद्य ग्रंथ लीळाचरित्र त्याच्यातला जो सूत्रपाठ हा वेगळा काढलेला जो ग्रंथ आहे त्यातून सिलेक्शन करून त्या ग्रंथाचा अभ्यास करावा लागेल. की जो सूत्रपाठाचा अभ्यास जर तुमचा झाला तर गीतेचा अभ्यास तुम्हाला अभ्यासने सुलभ होईल. आणि त्याच्या नवीन नवीन वेगवेगळ्या ज्या दिशा आहेत
त्या तुमच्यामध्ये मिळतील. की जसं तुम्हाला जगायचं कसं हेही तुम्हाला गीता शिकवेल, मरायचं कसं हेही तुम्हाला गीता शिकवेल. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. मरताना सुद्धा भगवंताचं नाव घेत यावं हे गीता तुम्हाला सांगेल. आणि अपिचेत्सु दुराचारो भजते मामनन्य भाग. कितीही पापीतला पापी मनुष्य असेल, कितीतला कितीही दुर्गुणी असेल, पण तो जर स्वारी म्हणत असेल तर तो पुण्यात्मा बनू शकतो. हे मूल्य महानुभावांनी जगासमोर सांगितलेलं आहे, सहजतेने सांगितलेलं आहे. सर्वसामान्य कुठल्याही कर्मकांडी साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या क्रियेचं प्रायश्चित घेत असताना किंवा त्याचं पुरस्चरण करत असताना त्याचं मूल्यमापन तुम्हाला आढळणार नाही. ते या साहित्यामध्ये तुम्हाला दिसेल. अशा वेगवेगळ्या अँगलने महानुभाव साहित्यामध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या पैलूंचं विवेचन आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आणि त्या अंगाने जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल त्यातून एक वेगळा शोध प्रबंध समाजासमोर येईल की जो सत्य जीवनातही त्यांच्या उपयोगी पडेल. आणि जीवन जगत असताना आपलं स्वतःचं एक ज्याला म्हणतात स्टेटस कॅरियर बनवण्यासाठी सुद्धा त्या जीवन मूल्यांचा उपयोग होईल. आणि पारमार्थिक तर तो आहेच आहे, परंतु त्यासोबत आपलं कुटुंब, आपला समाज आणि आपला देश याला व्यवस्थित करण्यासाठी गीतेचा हा शोध प्रबंध आणि गीतेचा हा अभ्यास आपल्याला अनेक अँगलने पुढे नेण्यासाठी उपयोगी पडेल. तो सर्वांना उपयोगी पडावा ही भावना व्यक्त करतो. आणि कार्यसंयोजकांनी मला सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.